एक केस झाली म्हणून गप्प बसणारा नाही असं वक्तव्य जामिनावर सुटलेले विकास गोगावलेनं केलं। तर कार्यकर्त्याच्या वाटेला गेलेला आपल्याला सहन होत नाही असंही ते म्हणाले। पन्हाळगडावरील तलावामध्ये 3 मजली अनधिकृत मस्जिद उभारल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय। उद्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हिंदुत्ववादी संघटना एकवटणार आहे। कोल्हापुरात भाजपनं मुरलीधर जाधव यांची गटनेतेपदी निवड केली आहे। तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुरलीधर जाधव यांचं नाव निश्चित केलं। पक्षानं परवानगी दिल्यास नामोनिशाण साफ करणार असं म्हणत गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला। तर शिवसेनेकडूनही गणेश नाईकांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत। जोरगेवार भांगडिया यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। यामुळे चंद्रपूर महापालिकेमध्ये नवी समीकरणं जुळण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील भाषणात गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यानं वाद झाला। भाषणादरम्यान वन विभागाच्या एका महिला पोलिसानं महाजनांना जाब विचारला। आंबेडकरांचं भाषणात नाव न घेतल्यानं मंत्री गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली। वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यानं महाजनांना जाब विचारला होता। मुंबई महापालिकेमध्ये महापौर पदासाठी अर्ज सादर करण्यास उद्या आणि परवाची मुदत आहे। मुंबई महापालिकेत महापौर उपमहापौर पदासाठी इच्छुक सदस्य नामनिर्देशन पत्र महानगरपालिका सचिवांना 27 आणि 28 तारखेमध्ये सादर करणार आहेत। तर 30 ते 31 तारखेपर्यंत महापौर आणि उपमहापौर पदासाठी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेऊन महापौर आणि उपमहापौर निवडला जाईल। मुंबई महानगरपालिका महापौर निवड प्रक्रियेला वेग आलाय। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये भाजप शिवसेना आपला गट स्थापन करणार आहे। गट स्थापनेनंतर इतर प्रक्रियेसाठी 7 दिवसांचा कालावधी मिळणार आहे। भगवा रंग भारताच्या संस्कृतीचं प्रतीक असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या ध्वजाला हात लावाल तर तुमचे हात भासतील असा इशारा सोमय्यांनी इम्तियाज जलील यांना दिलेला आहे। हिरवा रंग हा कोणाच्या मालकीचा नाही। बाळासाहेबांनीही त्यांच्या भाषणात हिरवा रंग कोणाच्या मालकीचा नसल्याचा उल्लेख केला होता असं संजय राऊत म्हणाले। दरम्यान महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती झालेलीच आहे असा टोलाही त्यांनी लगावला। तर हिरवा रंग हा निसर्गाचा रंग आहे, त्यावर सर्वांचाच अधिकार आहे असंही राऊत म्हणाले। भाजप नेते नितेश राणेंनी इम्तियाज जलील आणि ओवेसींना धर्मांतराचा सल्ला दिला। मूळ भगव्या रंगात या, आम्ही तुम्हाला हिंदू धर्मात घेऊ असं आव्हान नितेश राणेंनी दिलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी रमेश तिखे यांचा हृदयविकारानं मृत्यू झाला। बेपत्ता नगरसेवकांच्या फोटो लावताना रमेश तिखे देखील तिथं उपस्थित होते। कोळसेवाडी पोलिसांकडून वारंवार फोन येत असल्यानं रमेश तिखे यांची तब्येत खालावली आणि पोलिसांच्या दबावामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप शरद पाटलांनी केला। कल्याण डोंबिवली महापालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक हे निवडणुकीचा निकाल लागल्यावर नॉट रिचेबल झाले। यामध्ये मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नाली किरणे यांचा समावेश आहे। नगरसेवक मधुर म्हात्रे बेपत्ता प्रकरणी त्यांच्या वडिलांनी ठाकरेंच्या जिल्हाध्यक्षांची तक्रार केली आहे। पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। मी पराभूत झाले तरी माझं काही बिघडत नाही असं वक्तव्य नवनीत राणांनी केलं। तर कोणाच्या बोलण्यानं मी घाबरणारी नाही, पूर्ण आयुष्य लढाईसाठी पडलेलं आहे असं म्हणत त्यांनी विरोधकांना इशारा दिलाय। मावळ तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीचा जोरदार प्रचार केला जातोय। यावेळी उमेदवार आशा वायकर आणि प्रकाश गायकवाड यांच्या प्रचारासाठी भाजपनं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। उपमुख्यमंत्री शिंदेंनी साताऱ्यातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी शिंदेंनी शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन केलं। जिल्हा परिषद निवडणुकीतील अर्ज माघारी घ्या, पैसे वाया घालवू नका असं वक्तव्य करत मंत्री चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना खोचक सल्ला दिला। नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील विविध मागण्यांसाठी किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं लॉंग मार्च काढला। लॉंग मार्चमध्ये मोठ्या संख्येनं आदिवासी शेतकऱ्यांनी सहभाग घेतला। मागण्या पूर्ण होईपर्यंत लॉंग मार्च थांबणार नाही असा इशाराही देण्यात आला। नाशिक मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी झाली। मोठ्या संख्येनं आदिवासी शेतकऱ्यांनी लॉंग मार्च काढला। त्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला।
आदिवासी शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चला गिरीश महाजनांनी भेट दिली। उद्याच्या बैठकीमध्ये मागण्यांवर तोडगा निघणार असा विश्वास महाजनांनी व्यक्त केला। आंबेडकरी समाजानं मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं। आंबेडकरांचा उल्लेख न केल्याच्या मुद्द्यावरून आंबेडकरी अनुयायांनी संताप व्यक्त केला। नांदेडच्या खैरे गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलं। नियोजित ग्रामसभा न घेतल्यानं ग्रामस्थांनी ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी केली। दरम्यान सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकाच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून संताप व्यक्त केला। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पारडी ग्रामपंचायत समोर गावकऱ्यांनी आंदोलन केलं। प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो न ठेवल्यानं गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला। तर गावकऱ्यांच्या आंदोलनानंतर आंबेडकरांचा फोटो ठेवून पूजन करण्यात आलं। दरम्यान जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। जळगावात अन्न आणि औषधी कार्यालयाबाहेर रुग्ण वृद्ध महिलेसह तिच्या मुलांना आमरण उपोषण केलं। डॉक्टर निलेश चांडक यांच्यावर आणि अन्न व औषधे विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली। डॉक्टरांवर आर्थिक फसवणूक केल्याचा आरोपही केला। धुळ्याच्या साक्री तालुक्यामध्ये संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण विभागाविरोधात आंदोलन केलं। शेती पंपासाठी सुरळीत वीज मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला टाळं ठोकलं। दरम्यान शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली। बुलढाण्यात भ्रष्टाचाराविरोधात न्याय मिळत नसल्याचा आरोप करत एका तरुणानं टॉवरवर चढून आंदोलन केलं। मांडवा गावातील वैभव खरे या तरुणानं 300 फूट उंच टॉवरवर चढून प्रशासनाचा निषेध केला। या तरुणाला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले।